खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. शहरात गुन्हेगारीला चाप लावण्यासाठी पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार सुरू असलेल्या विशेष कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला मोठे यश आले आहे. दयानंद कॉलेज परिसरात अत्यंत चाणाक्षपणे सापळा रचून पोलिसांनी एका सराईत दुचाकी चोरट्याला अटक केली असून त्याच्याकडून चोरीच्या तब्बल 4 मोटरसायकली जप्त केल्या. या जप्त केलेल्या वाहनांची एकूण किंमत 1,10,000 रुपये आहे. मिळालेल्या माहितीनुसार 28 जून 2026 रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस पथक पेट्रोलिंग करत होते. दरम्यान दयानंद कॉलेज जवळील लेडीज हॉस्टेलच्या बाजूला असलेल्या कॉलेज मैदानाकडे जाणाऱ्या बोळात एक इसम चोरीची मोटरसायकल विक्री करण्यासाठी थांबला असल्याची खात्रीशीर माहिती कोम्बिंग अधिकारी आणि अंमलदारांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन सापळा रचला आणि संशयित आरोपी अशोक अर्जुन कोळी वय 38 राहणार शेळगी याला ताब्यात घेतले. आरोपीची सखोल चौकशी केली असता त्याच्या ताब्यातील आणि त्याने चोरलेल्या इतर मोटरसायकलींची माहिती समोर आली. त्याच्याकडून जोडभावी पेठ पोलीस ठाणे हद्दीतील 2 आणि जेल रोड पोलीस ठाणे हद्दीतील 2 अशा एकूण 4 दुचाकी जप्त करण्यात आल्या. या कारवाईमुळे 4 गुन्हे उघडकीस आले असून या सर्व प्रकरणांमध्ये BNS कलम 303(2) अन्वये गुन्हे दाखल आहेत. यावेळेस जोडभावी पेठ पोलीस ठाण्याच्या 2 आणि जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील 2 अशा एकूण 1,10,000 रुपये किमतीच्या 4 मोटरसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. या उल्लेखनीय कामगिरी सोलापूर शहराचे पोलीस आयुक्त M. राजकुमार, पोलीस उपायुक्त परिमंडळ प्रीतम यावलकर, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तसेच जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी, पोलीस निरीक्षक अमोल मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनाथ महाडिक, पोलीस हेड कॉन्स्टेबल खाजप्पा आरेनवरू, शिवानंद लोहार, पोलीस हेड कॉन्स्टेबल शीतल शिवशरण, पोलीस कॉन्स्टेबल निलेश घोगरे, पोलीस कॉन्स्टेबल दत्ता मोरे यांनी यशस्वी कारवाई केली. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.